Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, Chapter number 3, Modes of Reproduction, Part 1. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण फर्स्ट चॅप्टर ट्रेडिशनल क्रॉप हे पूर्ण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण कमर्शियल क्रॉप चॅप्टर नंबर 2 हे सुद्धा आपण पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर आज आपण सुरू करत आहोत मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, त्यामधलं पार्ट 1. इन मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, what is mean by reproduction? What is mean by reproduction? The multiplication of new individual or group of plant is known as reproduction. तर विद्यार्थी मित्रांनो, रिप्रोडक्शन म्हणजेच काय की प्रजनन. प्रजनन कशाला म्हणणार? एखाद्या जीवात नवीन जीव तयार होत असेल. आता सपोज आपण प्लांट बद्दल सांगणार, एखादी नवीन प्लांट तयार होत असेल किंवा नवीन प्लांट आपण तयार करत आहोत, ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार? रिप्रोडक्शन म्हणणार. काय म्हणणार? रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन. तर या पिकामध्ये आपल्याला प्रजनन कसं होतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर आपण रिप्रोडक्शन म्हणजेच काय, बायोलॉजीच्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार? द मल्टिप्लिकेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ प्लांट इज नोन ॲज रिप्रोडक्शन. म्हणजेच नवीन जीवाची निर्मिती होते. आता ते सिंगल किंवा ग्रुप असू द्या, आहे की नाही, तर त्यालाच आपण काय म्हणणार? रिप्रोडक्शन. काय म्हणणार? रिप्रोडक्शन. द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन इन क्रॉप प्लांट मे बी ब्रॉडली ग्रुप इन टू 2 वे. देर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन ब्रॉडली. तर रिप्रोडक्शन जे आहे हे 2 पद्धतीनं होत असते. किती पद्धतीनं? 2 पद्धतीनं. वनस्पतीमध्ये, पिकामध्ये जे रिप्रोडक्शन आहे, जे प्रजनन आहे, हे 2 पद्धतीनं होत असतं. तर ते आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट बाय द हेल्प ऑफ fertilized seed. Fertilized seed means fusion of male and female gametes known as sexual reproduction. Sexual reproduction. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय की जेव्हा नवीन झाडाची निर्मिती बियाद्वारे होत असेल आणि ते कोणतं बी? फर्टिलाइज्ड म्हटलं. जे बी तयार झालेलं आहे ते कशाद्वारे तयार झालेलं आहे? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स, या दोघांचं युनियन होऊन जे बी तयार झालेलं आहे, म्हणजे एम्ब्रिओ तयार झालेलं आहे, त्यापासूनच झालेलं जे झाड आहे त्याला आपण म्हणणार सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणणार? सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण लोअर क्लासमध्ये असं टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन बघितलेलं आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व युझिंग सीड टू प्रोड्यूस न्यू प्लांट. हे लोअर क्लासमध्ये आपण या पद्धतीनं डेफिनेशन बघितलेली आहे. आता व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स युझिंग प्लांट पार्ट्स अदर दॅन सीड टू प्रोड्यूस न्यू प्लांट. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजेच बियाद्वारे झाडाचं कोणतंही भागापासून नवीन झाडाची निर्मिती होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणणार? असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणणार. हे सोप्या भाषेमध्ये म्हणजे लोअर क्लासमध्ये आपण या पद्धतीनं शिकलेलं आहोत. तिथं आपण दाखविलं की हे बी आहे. बी आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर वाफून निघणार, त्याचं रोपटं तयार होणार आणि रोपटं तयार झालं की मग फळं तयार होणार, बी तयार होणार, ते बी आणखीन पुन्हा आपण लागवड करणार, नवीन झाड तयार, हे सायकल चालत असते, हे तर माहीत आहे. नंतर व्हेजिटेटिव्ह म्हणजे झाडाचा एखादी पार्ट आपण वापरत असेल, जसं कटिंग आहे ना, सेट्स आहे, बल्ब आहे, ट्यूबर आहे, तिथं हे फांदी आहे. फांदी हे काय केलेली आहे? जमिनीवर गाडलेली आहे. हे गाडल्यानंतर आणखीन ते काय होतं? स्प्राउटिंग होतं. आणखीन गाडलं की आणखीन स्प्राउटिंग होतं. म्हणजेच नवीन फांदीपासनं नवीन झाड तयार होतं. एक उदाहरण आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचं बघत आहोत. तर आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता थोडं हायर क्लासमध्ये आपण म्हणजेच आपल्या 12वी मध्ये आपण कशा पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण एक्सप्लेन करतो
तर ते इथं थोडं डीपमध्ये असणार आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स टू फॉर्म zygote which develop into an embryo. आता जे एम्ब्रियो तयार झालेलं असतं त्यामध्ये मेल अँड फिमेल गमेट्सचं युनियन झालं असतं, म्हणजे दोन्हीकडचे गुणधर्म त्यामध्ये आलेले असतात. तर तो म्हणजे फर्टिलाइज्ड सीड. अशा बियापासूनच आपण नवीन झाडाची निर्मिती करतो, त्याला म्हणणार आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण नेहमी फर्टिलाइज म्हणत आहोत, याचा अर्थ बियाचे 2 टाईप आहेत. हां, 2 टाईप आहेत. तर अनफर्टिलाइज सीड सुद्धा तयार होतो. मेल गमेट्स पासून सुद्धा फिमेल गमेट्स पासून सुद्धा बी तयार होतो. अशा वेळेस तो बियाणं कसं असणार, अपोमिक्सिस वगैरे असणार आहे, पुढे येणार आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला शॉर्टमध्ये असं लक्षात ठेवायचं की बी जे आहे दोन्ही पद्धतीनं तयार होत असतं, फर्टिलाइज सीड, अनफर्टिलाइज सीड. लक्षात. तर विदाउट मेटिंग सुद्धा काय होत असतं, अंडी तयार होतात. कोंबडी जी आहे ना, विदाउट मेटिंग अंडी दिली जाते. मग ते जे अंडे असतात ते फर्टिलाइज एग्ज नसतात. एक नेक्स्ट उदाहरण सांगत आहे तुम्हाला की एक कोंबडीचं उदाहरण घेत आहे की बरेच पोल्ट्री फार्ममध्ये हे मेटिंग होत नसतं. लक्षात. तर ते जे अंड आहे ते अनफर्टिलाइज म्हणजे एम्ब्रियो डेव्हलप झालेलं नसतं, पण अंडा तर तयार झालं ना. मग ते पिल्ले तयार करण्यासाठी त्या अंड्याचा वापर होईल का? नाही, ते फक्त खाण्यासाठी वापर होणार. म्हणजे गावरान कोंबडे असतात, जे मेटिंग होत असतं आणि जे अंडे तयार दिले जातात ते फर्टिलाइज असतात. आणि फर्टिलाइज एग्स पासूनच काय निघतात, पिल्ले निघतात, चिक निघतं, है ना. तर समजलं, म्हणजे बी 2 पद्धतीने आहे. कन्सेप्ट क्लिअर झालं. नेक्स्ट, इन क्रॉप प्लांट्स मेल अँड फिमेल गॅमेट्स आर गवर्न बाय स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर इज नोन ॲज फ्लावर कशाला म्हणायचं आपण, की ज्या फुलामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्सचं जे एक स्पेशल स्ट्रक्चर आहे, एक स्पेशल त्याला स्ट्रक्चर झालेला आहे, तर तो स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणणार, फ्लावर म्हणणार. आता त्यामध्ये कधी मेल ऑर्गन सुद्धा असतं किंवा फिमेल असतं किंवा दोन्ही असतं, ते पुढे आपण बघणार आहोत. म्हणजेच हे ऑर्गन ते एक असो की दोन्ही असो तरी त्याला फ्लावर म्हणणार आपण. ही आता हे बायोलॉजीच्या भाषेमध्ये. आणखीन दुसरी आपण साधी डेफिनेशन सांगतो, फ्लावर इज अ मॉडिफाईड स्टेम फॉर रिप्रोडक्शन पर्पज. फ्लावर इज अ मॉडिफाईड स्टेम. फ्लावर हे स्टेमचा एक भाग आहे बाळांनो, स्टेमचा एक भागच आहे, ते एक स्टेमच आहे, ते मॉडिफाईड आहे. त्याचं त्या स्टेमचं मॉडिफाईड होऊन कशात रूपांतर झालं, फ्लावरमध्ये झालेलं आहे. मग त्याचं मेन पर्पज काय, रिप्रोडक्शन. काय मेन पर्पज, रिप्रोडक्शन करणे, हे त्याचं मेन पर्पज आहे. देन a flower usually consists of pedicel, calyx means sepals, corolla means petal, androecium and gynoecium. Androecium means stamens and pistil means gynoecium. It is called as complete flower. Or also perfect flower. ज्या फुलामध्ये कॅलिक्स आहे, करोला आहे, अँड्रोसियम आहे, गायनोसियम आहे, याला काय म्हणणार आपण, परफेक्ट फ्लावर म्हणणार. काय म्हणणार, परफेक्ट फ्लावर म्हणणार. त्याला हर्मॅफ्रोडाइट फ्लावर म्हणणार. त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणणार. बाय मीन्स टू सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर नोन ॲज बायसेक्शुअल. आता रिप्रोडक्शन ऑर्गन कोणते आहेत, ऑर्गन मेन Androecium gynoecium is a main reproductive organ, essential organ. Calyx and corolla is a unessential organ. तर कॅलिक्स आणि करोला हे असेन्शियल मध्ये मोडत नाही. आता कॅलिक्स हे फोटोसिंथेसिस करतं, करोला हे पॉलिनेशनसाठी मदत करतं.
पॉलिनेटर आहे ते अट्रॅक्ट करतं कीटकांना, मान्य आहे. परंतु हे जर नसलं तर पॉलिनेटर होणार नाही असं आहे का? नाही, होणार. आणि जर अँड्रोसियम नसलं तर पॉलिनेशन होईल का? नाही होणार. गायनोसियम नसेल तर तिथं फळ तयार होणार आहे का? नाही होणार. म्हणजेच अँड्रोसियम आणि गायनोसियम इज अ मस्ट फॉर रिप्रोडक्शन. मस्ट फॉर रिप्रोडक्शन हे दोन ऑर्गन फारच महत्वाचे रिप्रोडक्शनसाठी, फारच महत्वाचे रिप्रोडक्शनसाठी. तर हे दोन्ही ऑर्गन ज्या फुलामध्ये प्रेझेंट आहे त्याला पण बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणणार, त्याला परफेक्ट फ्लॉवर म्हणणार, त्यालाच हर्मॅफ्रोडाइट फ्लॉवर असं म्हणणार. लक्षात. आणि आता हे जे ट्रू फ्लॉवर जे असतं, अँजिओस्पर्म इज अ ट्रू फ्लॉवर अँड जिम्नोस्पर्म डू नॉट शो द ट्रू फ्लॉवर. आता ते बायोलॉजीचा आहे डिटेल, आपल्याला नाही ते अभ्यास, तर थोडं सांगितलं तुम्हाला. तर आता आपल्याला टिपिकल फ्लॉवर म्हणून डायग्राम वगैरे विचारतात, तर लाईन डायग्राम काढायची. आपल्याला काय करावं लागणार आहे? लाईन डायग्राम. 2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी ते विचारणाऱ्यावर आहे, 3चं विचारतं का 2चं. तर डायग्राम हे टिपिकल डायग्राम आपल्याला फ्लॉवरची माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याचे नावं माहीत असणं आवश्यक आहे. तर 1 बाय 1 व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला. तर देर आर 3 पार्ट्स ऑफ फ्लॉवर. फर्स्ट पेडिसेल, पेडिसेल, थॅलमस, पेडिसेल, थॅलमस अँड फ्लोरल ओल्स. फ्लोरल ओल्स किती याच्यामध्ये विभागणी केली आपण? जे खालचं भाग आहे, जे ज्याला स्टॉक म्हटलं जातं, जे स्टेम आणि ते फ्लावरला जॉईन करणारा भाग, ते आहे पेडिसेल. काय आहे? पेडिसेल. काय म्हणणार त्याला? पण पेडिसेल म्हणणार. ऑन पेडिसेल थॅलमस, इट इज अ स्वेलन पोर्शन. स्वेलन पोर्शन थोडं फुगीर भाग असतं ते थॅलमस. ऑन थॅलमस फ्लोरल ओल्स. फ्लोरल ओल्स means circle. There are 4 node. There are 4 node on thalamus. 4 node on thalamus. Then first node is a calyx. On first node develop calyx. तर हे जे थॅलमस आहे, फुगीर भाग, अशा पद्धतीनं काय असतात? नोड आहेत. हे फर्स्ट नोड, खालून वर पहिलं नोड. या नोडमधून काय निघालेलं आहे? कॅलिक्स निघालेलं आहे. काय निघालेलं आहे? कॅलिक्स. काय निघालेलं आहे? कॅलिक्स. तर एकाला काय म्हणणार आपण? सेपल म्हणणार. आणि सगळ्याला कॅलिक्स. ग्रुप ऑफ सेपल नोन ॲज कॅलिक्स. सिंगल याला सेपल म्हणणार. हे सेपल निघाले. वेगळ्या साईजचे सेपल असणार आहेत. काय असणार आहे? वेगळ्या साईजचे. कुठं 4 असणार, कुठं 2 असणार, असे वेगळे प्रत्येक फ्लावरचं वेगळं स्ट्रक्चर असतं. हे हिरवं असतं, ग्रीन इन कलर. इट इज अ यूज फॉर फोटोसिंथेसिस रिॲक्शन. तर हे फोटोसिंथेसिस रिॲक्शन करण्यामध्ये मदत करतं. हे पहिलं जे नोडवर आहे, पहिलं फ्लोरल ओल्स आहे, ते आहे कॅलिक्स. काय? कॅलिक्स. त्यानंतर जे आहे ते आहे करोला, ज्यालाच आपण काय म्हणणार? पेटल्स म्हणणार. काय म्हणणार? पेटल्स असतात. आता वेगळ्या कलरचे, वेगळ्या नंबर ऑफ पेटल्स असतात, वेगळे फ्लावर. त्या आपल्याला त्याचं घेणं देणं नाही आहे, आपल्याला त्या अभ्यासामध्ये नाही आहे. तर जे पेटल्स, ज्याला आपण काय म्हणतो? पाकळी. तर हे जे पेटल्स, ग्रुप ऑफ पेटल्स नोन ॲज करोला. ग्रुप ऑफ पेटल नोन ॲज करोला. करोला इज अ सेकंड फ्लोरल वल्स. सेकंड फ्लोरल वल्स. सेकंड नोडवर असतं करोला. तर हे करोला जे आहे हे एक पाकळी, त्याला पेटल. ग्रुप ऑफ पेटल्स नोन ॲज करोला. सगळ्यांना आपण करोला म्हणणार. ओके. देन थर्ड फ्लोरल ओल्स, स्टेमन्स. थर्ड फ्लोरल ओल्स known as stamens. Group of stamens known as androsium. Group of stamens, androsium. तर एका याला आपण स्टेमन म्हणणार. काय म्हणणार? एका याला स्टेमन म्हणणार. आणि स्टेमनचं पार्ट काय असतं? जे स्टाक सारखं भाग असतं त्याला फ्लॅमेंट म्हणणार. काय म्हणणार? फ्लॅमेंट. आणि वर जे अँथर. लक्षात. अँथरमध्ये पोलन ग्रेन वगैरे असतात, ते पॉलिनेशनसाठी उपयोगात पडतं. तर हे 2 पार्ट कशाचे? अँड्रोसियमचे. अँड्रोसियम इज अ मेल फ्लावर ऑर्गन. कोणता अँड्रोसियम? मेल फ्लावर ऑर्गन आहे. कोणता आहे? मेल फ्लावर ऑर्गन आहे बाळांनो. नेक्स्ट फोर्थ फ्लोरल ओल्स मे ऑन फोर्थ नोड.
fourth node known as pistil or carpel. Pistil or carpel. Pistil, single carpel known as pistil, then group of pistil known as gynosium. Known as gynosium. Known as gynosium. Gynosium is a female flower organ. Female flower organ. Female flower organ. तर फिमेल फ्लावरवरच, फिमेल फ्लावर ऑर्गनमध्येच फळ तयार होत असते. कुठं? फिमेल फ्लावर ऑर्गन. जिथं फिमेल ऑर्गन आहे, ज्या फ्लावरमध्ये फिमेल ऑर्गन आहे तिथं फळधारणा होणार आणि या अँड्रोसियमवर फळधारणा होणार नाही. तो पॉलिनेटर म्हणून मदत करतो. लक्षात, पॉलिनेटर, पॉलिनेशन म्हणजेच इथं पोलन ग्रेन देतं. याचं काम पोलन ग्रेन द्यायचं. आणि हे आता कार्पेलचे 3 पार्ट्स आहेत. सगळ्यात खाली जे सुविलन भाग दिसत आहे त्याला मच्छवर हे त्याला म्हणतात ओहरी. त्यामध्ये ओहुल्स असतं, ते बायोलॉजीमध्ये आहे तुम्हाला. हे थोडं भाग जे स्टाक सारखं त्याला स्टाईल म्हणायचं. आणि वरचं जे आहे स्टिग्मा, स्टिग्मावर पोलन ग्रेन येऊन फर्टिलायझेशन होत असतं. स्टिग्मा रिसेप्टिव्ह असायला पाहिजे तेव्हा फर्टिलायझेशन होतं. तर एका याला आपण कार्पेल म्हणणार किंवा पिस्टिल म्हणणार. लक्षात आलं? आता इथं सिंग्युलर प्लुरल वापरलेला आहे. म्हणजेच आणखीन आपण सांगू, गायनोसियमचं एक भाग म्हणजे पिस्टिल कार्पल आणि सगळ्यालाच काय म्हणणार? गायनोसियम. अँड्रोसियमच्या एका याला स्टेमन म्हणणार. जेवढे आहेत स्टील त्याच्यामध्ये सगळ्याला म्हणायचं तर अँड्रोसियम. अँड्रोसियम प्लुरलवर आणि स्टेमन इज अ सिंग्युलर वर्ड. तसंच पेटल्स आहे. एक पेटल, एकच पाकळी पेटल. आणि ग्रुप ऑफ पेटल असेल तर करोला म्हणणार. पूर्ण याला करोला. कॅलिक्सचं तसंच आहे. सिंगल असेल तर सेपल आणि सगळ्याला काय म्हणणार? कॅलिक्स म्हणणार. तर हे समजलं बाळांनो. तर ह्या पद्धतीनं फ्लावरचं स्ट्रक्चर असतं. आता हे का सांगायचं आहे की पुढं आपल्याला कामाला येणार आहे. हे जर समजलं तर पुढचे स्टेप आपल्याला समजणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण रिअल प्रॅक्टिकल तुम्हाला फ्लावर दाखवतो आणि त्याचे भाग कोणकोणते आहेत ते आपण प्रॅक्टिकली बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघूया फ्लावरचे पार्ट्स. तर फ्लावर प्रामुख्याने 3 भाग आहेत फुलाचे. पहिला आहे पेडिसेल. काय म्हणणार त्याला? पेडिसेल म्हणणार आपण. हे जे भाग आहे पेडिसेल याला स्टॉक म्हणतात. ऑन स्टॉक, या स्टॉकच्या वर जे स्विलन पोर्शन आहे रिंग सारखं भाग, तो आहे थॅलमस. या थॅलमसवरच 4 नोड असतात आणि त्या नोडमधूनच फ्लोरल वल्स निघालेले असतात आणि त्याचं अरेंजमेंट प्रत्येक नोडमधून आहे. पहिलं जे आहे ते आहे सेपल. दिस अ सेपल. देन ग्रुप ऑफ सेपल नोन ॲज कॅलिक्स. तर हे आहे सेपल म्हणतात त्याला. आणि हे सगळे सेपल मिळून याला कॅलिक्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॅलिक्स. तर पहिल्या नोडवर कॅलिक्स फॉर्मेशन होतं. कॅलिक्स फॉर्मेशन होतं. देन सेकंड नोड पेटल्स. दिस अ पेटल्स. दिस अ पेटल्स. तर हा पेटल्स आहे. दिस अ पेटल्स. हे पेटल्स, सिंगल पेटल. देन ग्रुप ऑफ पेटल नोन ॲज करोला. नोन ॲज करोला. आता सगळ्याला आपण करोला असं म्हणणार. काय म्हणणार? करोला असं म्हणणार. काय म्हणणार? करोला. आता या करोल्यामध्ये थर्ड नोडवर असतं काय असतं? स्टेमन. दिस अ स्टेमन. दिस अ स्टेमन. हे आहे स्टेमन. हे आहे स्टेमन. हे काय? स्टेमन आहे. एका याला आपण काय म्हणणार? स्टेमन म्हणणार. आणि सगळ्याला अँड्रोसियम म्हणणार आपण. सगळ्याला काय म्हणणार? अँड्रोसियम. दिस इज अ मेल फ्लावर ऑर्गन. हेच मेन ऑर्गन आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, तो अँड्रोसियम. सगळ्याला काय म्हणणार? अँड्रोसियम. आता हे स्टेमन जे आहे त्याचं जे पार्ट आहे, जे दांडीसारखं आहे, हे आहे फिलामेंट. हे आहे फिलामेंट आणि हे आहे अँथर. हे अँड्रोसियमचं पार्ट. लक्षात. तर सगळ्याला आपण सगळ्या स्टेमनला आपण अँड्रोसियम असं म्हणणार
आणि हे फिमेल ऑर्गन आहे. कोणतं ऑर्गन आहे? फिमेल ऑर्गन आहे. तर नंतर असतं गायनोसियम. नंतर फोर्थ आहे नोडवर ते गायनोसियम, ज्याला आपण काय म्हणतो? पिस्टिल. तर या गायनोसियम मध्ये का हे अँड्रोसियम आहे, हे अँड्रोसियम आहे. आणि हे बघा हे पेशल, हे काय? गायनोसियम. सिंगल याला पिस्टिल म्हणणार आपण. काय म्हणणार? पिस्टिल. काय म्हणणार याला? पिस्टिल. दिस अ पिस्टिल. हे अँड स्टेमन, हे आहे स्टेमन. स्टेमन आपण मी झाकतो आणि फक्त तुम्हाला दाखवितो कोणता भाग आहे. हे आहे पिस्टिल म्हणजेच गायनोसियम. ग्रुप याला म्हणतात गायनोसियम. इट इज अ फिमेल फ्लावर ऑर्गन. फिमेल फ्लावर ऑर्गन. तर इथंच फळधारणा होणार. ज्या फ्लावरमध्ये पिस्टिल असेल तिथं फळ तयार होणार, बियाणं तयार होणार. आणि मेल ऑर्गनवर काही तयार होत नसतं. लक्षात. तर या पद्धतीनं फ्लावरचे पार्ट. नंतर हे बायसेक्शुअल फ्लावर झालं. हे धतुऱ्याचं आहे, याच्यामध्ये दोन्ही ऑर्गन प्रेझेंट, याला काय म्हणणार आपण? बायसेक्शुअल. हे बायसेक्शुअल फ्लावर, दोन्ही ऑर्गन एकाच फ्लावरमध्ये आहे, हे बायसेक्शुअल. आता आपण बघूया युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल फ्लावर. दिस अ कुकुंबर, कुकुरबिट फॅमिली फ्लावर. तर हे कुकुरबिट मध्ये मोडणारं फ्लावर आहे, म्हणजे भोपळ्याचं फ्लावर आहे. आणि या भोपळ्याच्या फ्लावर मध्ये तुम्हाला दाखवित आहे की याच्यामध्ये काय दिसत आहे? फक्त काय दिसत आहे? फक्त याच्यामध्ये प्रेझेंट आहे अँड्रोसियम. काय प्रेझेंट आहे? अँड्रोसियम आहे. पूर्ण पोलन ग्रेन आहे. काय? अँड्रोसियम आहे. लक्षात. तर हे सुद्धा अँड्रोसियम आहे ना, पोलन ग्रेन आहे. काय? अँड्रोसियम, पोलन ग्रेन आहे. काय? पोलन ग्रेन. तर हे युनिसेक्शुअल फ्लावर आहे. या फ्लावरमध्ये फक्त एकच ऑर्गन प्रेझेंट आहे. काय? एकच ऑर्गन प्रेझेंट आहे. याला काय म्हणणार आपण? युनिसेक्शुअल फ्लावर. ओके. तर बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल. तर या पद्धतीनं फ्लावरचे दोन पार्ट. आता त्याचं अरेंजमेंट जे आहे आपण सांगितलं की ज्या एका झाडावर दोन्हीही फ्लावर प्रेझेंट आहे त्याला मोनोसियस म्हणणार. आणि हे दोन्ही फ्लावर वेगळ्या भागावर असेल तर त्याला म्हणणार डायोसियस. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. तर हे जे फ्लावर पार्ट मी दाखविलेले आहे हे तुम्हाला समजलं बाळांनो? समजलं असेल एकदम. तसं बायोलॉजीमध्ये तुम्हाला शिकवलेलंच असेल. आता त्यांनी चांगलं शिकवलेलं असेल, काही हरकत नाही, तरी मी प्रयत्न केलेला आहे. ओके. तर नेक्स्ट पॉइंट, युनिसेक्शुअल फ्लावर. या अगोदर काय बघितलं आपण? बायसेक्शुअल फ्लावर बघितलं आपण. काय बघितलं? बायसेक्शुअल. बाय मीन्स टू सेक्स ऑर्गन, मेल अँड फिमेल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर. सिंगल फ्लावर. काय म्हटलं आपण? एकाच फुलामध्ये. काय म्हटलं आपण? एकाच फुलामध्ये. वेगळं झाड म्हटलो का? काही नाही, फक्त फ्लावरचं चालू आहे आपलं. प्लांटचा आता विचार करायचा नाही सध्या. फ्लावर काय म्हटलं आपण? दोन्ही ऑर्गन एकाच फुलामध्ये बघायला मिळत असेल त्याला बायसेक्शुअल म्हटलं. आता युनिसेक्शुअल काय आहे? युनि मीन्स ओनली वन ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर. सिंगल फ्लावर. एका फुलामध्ये एकच ऑर्गन कोणतं तरी प्रेझेंट असतं, एकतर मेल असेल किंवा फिमेल असेल. तर त्या फ्लावरला काय म्हणणार आपण? युनिसेक्शुअल म्हणणार. दोन्ही प्रेझेंट असेल बायसेक्शुअल आणि सिंगल असेल युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल. ओके. तर पहिलं बघू आपण टाईप, स्टॅमिनेट फ्लावर. पहिलं युनिसेक्शुअलचा टाईप कोणता बघत आपण? स्टॅमिनेट फ्लावर. द फ्लावर कंटेन्स स्टेमन्स. फ्लावर कंटेन्स स्टेमन्स but not pistil. But not pistil. It is known as staminate or male flower. कारण आपण ज्या फुलामध्ये फक्त स्टेमन असतं. स्टेमन म्हणजे अँड्रोसियम. काय म्हटलं? स्टेमन म्हणजे अँड्रोसियम प्रेझेंट आहे त्याला. आणि तो पिस्टिल अब्सेंट आहे त्याच्यामध्ये. त्या फ्लावरमध्ये पिस्टिल अब्सेंट आहे म्हणजे फिमेल ऑर्गन अब्सेंट आहे, मेल ऑर्गन प्रेझेंट आहे.
अशा फ्लावरला आपण काय म्हणणार, स्टेमिनेट. स्टेमन प्रेझेंट आहे, स्टॅमिनेट. स्टेमन प्रेझेंट आहे, स्टॅमिनेट फ्लावर. किती सोपं आहे, त्यालाच आपण मेल फ्लावर म्हणणार. तर इथं उदाहरण आहे, हे पपयाचं फ्लावर आहे. पपयाचं कॅरेक्टर आहे की वेगवेगळे फुलं असतात. मेल फ्लावर वेगळ्या झाडावर, फिमेल फ्लावर वेगळ्या झाडावर. तर हे मेल फ्लावर आहे, तसे याच्यामध्ये मेलच आहे. फिमेल फ्लावर अब्सेंट, म्हणजे या फुलापासनं फळ तयार होणारच नाही. याचं काम पोलन ग्रेन द्यायचं. पोलन ग्रेन फॅक्टरी आहे ना, काय पोलन ग्रेन तयार करणार, बाकी याच्यावर फळ तयार होणार नाही. तर दुसरं उदाहरण मेज, सगळ्यांनी बघितलं मेज क्रॉप आपलं झालेलं आहे. तर या मेज क्रॉपमध्ये वर टॉपमध्ये काय असतं, टेझल्स असतं. काय म्हणतो आपण याला, टेझल्स है ना. हे वरचं जे टेझल्स, या टेझलमध्ये काय सगळं पोलन ग्रेन आहे. इथं मका तयार होणार आहे का, मकाचे बियाणं तयार होणार आहे का, इथं नाही. कुठं तयार होतं, त्या झाडावर मधल्या भागावर एक कणीस निघालेलं असतं, सिल्क असतं, ते फिमेल असतं. आणि हे काय मेल ऑर्गन आहे, म्हणजे एकच फ्लावर आहे याच्यामध्ये. मग ह्या फ्लावरला आपण काय म्हणणार, स्टॅमिनेट फ्लावर. स्टॅमिनेट फ्लावर म्हणणार. अशा फुलांना एकच ऑर्गन प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, दुसरं प्रेझेंट आहे का, त्या जागेवर नाही, सिंगलच आहे. तर त्याला काय म्हणणार आपण, स्टॅमिनेट फ्लावर. नेक्स्ट बघूया युनिसेक्शुअलचा टाईप, पिस्टिलेट फ्लावर. द फ्लावर कंटेन्स पिस्टिल बट नॉट स्टेमन, इट इज नोन ॲज पिस्टिलेट फ्लावर. ज्या फुलामध्ये फक्त पिस्टिल असतं, म्हणजे गायनोसियम असतं, म्हणजे फिमेल ऑर्गन्स असतं, फिमेल ऑर्गन आहे, मेल ऑर्गन अब्सेंट आहे तिथं, असं जे फ्लावर आहे त्या फ्लावरला आपण काय म्हणणार, पिस्टिलेट फ्लावर. पिस्टिलेट फ्लावर. तर हे बनानाचं आहे, बनानामध्येही काय असतं, मेल अँड फिमेल फ्लावर वेगवेगळं असतं. तर हा जो स्ट्रक्चर आहे हे फिमेल फ्लावर आहे, आणि यापासून केळी तयार होते. इथं केळी तयार होणार, काय तयार होणार, केळी. हे आहे पपया फ्लावर. पपया प्लांटवर हे का जवळजवळ जे फुलं लागले असतात खोडाला लागूनच, ते असतं फिमेल फ्लावर. आणि लांब लांब दांड्याचे निघालेले असतात ते असतं मेल फ्लावर. तिथं किती दिवस ठेवलं तुम्ही झाडाला, त्या फळं लागणार नाही. आणि ह्या फिमेल फ्लावर जे इथं फळ तयार होणार, इथं फर्टिलायझर झालं की इथंच फळ लागणार आहे ना. तर हे आहे कोणतं, फिमेल फ्लावर ऑफ पपया. दिस अ मेज. मकईचं कणीस जे आहे, ज्याला आपण कणीस म्हणतो, जे आपण खाण्यासाठी वापरतोय ना, जे कणीस सगळ्यांनी बघितलं असेल, भाजून खातो आपण, ते कणीस म्हणजे फिमेल फ्लावर आहे. इथं काय, हे फिमेल फ्लावर आहे. हे सिल्क जे आहे हे फिमेल फ्लावर ऑर्गन आहे. वरून पोलन ग्रेन खाली पडतात आणि इथं फर्टिलायझेशन होतं आणि आतमध्ये बी तयार होते कणसामध्ये. तर फिमेल फ्लावर आहे. तर समजलं, 3 उदाहरण दिले तुम्हाला फिमेल फ्लावरचे. त्याला म्हणणार आपण पिस्टिलेट फ्लावर. काय म्हणणार, पिस्टिलेट फ्लावर म्हणणार. काय म्हणणार, पिस्टिलेट फ्लावर. आता आपण बघत आहोत फ्लावरचं बघितलं आपण. आता ते फ्लावर त्या झाडावर असल्यानंतर त्या झाडाला नाव वेगळं दिलं आपण. काय म्हणणार, आपण त्या झाडाला नाव दिलेलं आहे. आता फ्लावर बघितलं आपण, बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअलमध्ये स्टॅमिनेट, पिस्टिलेट, 3 फ्लावरचे टाईप झाले. बायसेक्शुअल दोन्ही ऑर्गन प्रेझेंट, स्टॅमिनेट मेल ऑर्गन प्रेझेंट, पिस्टिलेट फिमेल ऑर्गन प्रेझेंट. आता आपण मोनोसियस प्लांट म्हणणार. आपण काय म्हणणार, प्लांट म्हणणार. ते फुलं कसे अरेंजमेंट आहेत त्या झाडावर, त्या झाडाला तसं नाव दिलं आपण, मोनोसियस. मोनो मीन्स वन, मोनो मीन्स वन. Staminate and pistillate flowers occur on the same plant. Occur on the same plant, but एकाच झाडावर दोन्ही ऑर्गन आहेत. एकाच झाडावर दोन्ही ऑर्गन आहेत. एका फ्लावर म्हटलो का, नाही. मी काय म्हटलं, एकाच झाडावर, एका झाडावर म्हटलं, एका फ्लावरवर नाही, एका फुलामध्ये नाही, एका झाडावर 2 ऑर्गन आहेत. कोणतं, पिस्टिलेट फ्लावर आहे आणि स्टॅमिनेट फ्लावर आहे. 2 फुलं वेगळे पण कुठे, एकाच झाडावर आहेत, बट ॲट अ डिफरंट लोकेशन. त्यांचं अरेंजमेंटचं वेगळं ठिकाण आहे. अरेंजमेंटचं ठिकाण वेगळं, एका जागेमध्ये इतका नाही, त्यांचं अरेंजमेंट वेगळ्या ठिकाणी आहे. लक्षात, डिफरंट लोकेशन इन अ मोनोसियस स्पेसीज.
सच ॲज मेज, सच ॲज मेज, ही तर मेज आहे. बनाना, कोकोनट, कॅस्टर, कुकुरबीट, लक्षात. तर मका, मकामध्ये वरचं स्टॅमिनेट फ्लावर, हे पिस्टिलेट फ्लावर, दोन्हीही फुलं एकाच झाडावर आहेत, एकाच झाडावर आहेत. दोन्ही फुलं वेगवेगळे फुलं आहेत, पण एकाच झाडावर प्रेझेंट आहे, डिफरंट लोकेशन, एक टॉपमध्ये आणि एक मिडमध्ये आहे ना. तर एक वर आहे आणि एक मध्ये आहे. तर अशा अरेंजमेंट, ज्या झाडावर असं अरेंजमेंट असतं फ्लावरचं, पिस्टिलेट आणि स्टॅमिनेटचं, त्या झाडालाच आपण मोनोसियस प्लांट म्हणणार, मोनोसियस प्लांट म्हणणार, मोनोसियस प्लांट म्हणणार. बनानामध्ये तसंच असतं, हे फिमेल फ्लावर आहे, इथं कुठंतरी मेल फ्लावर असणार, ह्या दोनाचं अरेंजमेंट लोकेशन वेगळं ठिकाण आहे, तर हे मोनोसियस प्लांट आहे. कोकोनटचं तसंच आहे. नंतर कुकुरबीट, कुकुरबीटमध्ये वॉटरमेलन आहे, मस्कमेलन आहे, कुकुंबर आहे. हे कुकुरबीट म्हणजे वेलवर्गीय फळ, वेलवर्गीय फळं ज्यांची वेल लागते, ग्रेप्स सोडून बरं. तर कुकुरबीट. काकडी आहे, नंतर भोपळा आहे, नंतर कारळा आहे, नंतर काकडी आहे, टरबूज आहे, खरबूज आहे. हे सगळे कशामध्ये मोडतात? कुकुरबीट्समध्ये मोडतात. तर कुकुरबीट्समध्ये वेगवेगळे फ्लावर असतात, तर बरेच फुलं गळून गेलेले दिसतात आपल्याला. काय होता? गळून गेले दिसतात. मग आपण काय म्हणतो? आमचं कोणालाच बरं वाटत नाही, सगळे लोक आमच्यावर जळतात. बघा वेळीला किती फुलं लागले होते, पण एक फळ तयार होणार गेलंय, माय लोक आमच्यावर जळतात. म्हणजे त्यांचं काय म्हणणं असतं की एवढे फुलं लागले आमच्या वेलीला, पण फळ होऊ देऊ ना गेलेत लोक, म्हणजे करणी करतात असं त्यांचं म्हणणं. पण सायंटिफिकली काय, ते फुलं मेल आहे, ते फुलं कोणते? स्टॅमिनेट आहे. मग फळ कुठून तयार होणार हो? लक्षात. फळ कुठं तयार होणार? फळ तयार होणार आहे का? नाही होणार. ते फुलं कोणते असणार आहेत? मेल फ्लावर असणार आहेत. मेलवर फळ तयार होईल का? नाही. तसं ते होतं. तर हे समजलं तुम्हाला? तर मेल फ्लावर फळं तयार होत नाही, फुलं गळूनच जाणार आहेत. फुलं राहणार आहेत का? नाही राहणार. नेक्स्ट आपण बघणार आहोत डायोसियस प्लांट. डाय मीन्स टू, डाय मीन्स टू. Staminate and pistillate flowers occur on different plants. Different plant. जे दोन फ्लावर आहेत, पिस्टिलेट फ्लावर, स्टॅमिनेट फ्लावर. पिस्टिलेट म्हणजे ज्यामध्ये गायनोसियम प्रेझेंट आहे, अँड्रोसियम अब्सेंट आहे. दुसरं कोणतं म्हटलं पण? स्टॅमिनेट. त्यामध्ये काय? स्टेमन्स आहे, पिस्टिल अब्सेंट आहे. म्हणजे एकामध्ये मेल ऑर्गन आहे, एका फ्लावरमध्ये फिमेल ऑर्गन आहे, आणि दोन्हीही फुलं हे वेगवेगळ्या झाडावर आहेत, वेगळ्या झाडावर. क्रॉप एकच आहे, क्रॉप एकच आहे, पपया आहे. एक पपयाच्या झाडावर टोटल कोणते असणार आहेत? पिस्टिलेट फ्लावर म्हणजे फिमेल ऑर्गन असणार आहे, आणि एका प्लांटवर पूर्ण मेल फ्लावर असणार आहे. त्या मेल फ्लावर म्हणजे तिथं स्टॅमिनेट फ्लावर असणार आहे. कोणते असणार आहे? स्टॅमिनेट फ्लावर. तिथं अजिबात फळ तयार होणार नाही. मग त्याच्यावर फळच तयार होणार नाही, त्याला म्हणतात नरगा. नर झाड म्हणा, नरगा म्हणा, है ना. तर तिथं फळ लागणार नाही, ते फक्त मेल फ्लावरच तयार करणार, फिमेल फ्लावर येणारच नाही त्याच्यावर. म्हणून हे असली झाडं आल्यानंतर शेतकरी काय कंटाळून काढून टाकतात. फुलं लय लागते तर फळच तयार होत नाही, काय झालं की, काय झालं की असं वाटतं त्यांना. पण सायंटिफिकली हे मेल फ्लावर आहे, मेल फ्लावरवर फळधारणा होत नसते. तर एक झाड जे असतं फिमेल फ्लावरचं, त्याच्यावरच फळधारणा होत असते. याचे पोलन ग्रेन इकडं जाणार आणि त्या पॉलिनेशन होऊन फळं तयार होणार. तर हे वेगवेगळे झाडावर असणार आहेत. तर अशा अरेंजमेंटला आपण त्या झाडाला काय म्हणणार? डायोसियस प्लांट. ते एक्झाम्पल कोणतं आहे? पपया. पपयाचं वेल नोन एक्झाम्पल आहे डायोसियस प्लांटचं. आणि दुसरा आहे डेट पाम म्हणजे खजुराचं झाड, ज्याला खारीक म्हणतो आपण वाळल्यानंतर, पेंड खजूर.
लक्षात. तर ते डेट पाम. तर असे दोन उदाहरण डायोसियस प्लांटचे. तर हे उदाहरण तुम्हाला बायोलॉजीमध्ये कामाला येणार आहेत आणि इथंही येणार आहेत. तर आपण बघूया, आपण इथं थांबूया. तर व्यवस्थित बघा, फार इंटरेस्टनं शिकवलेलं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. बायोलॉजीचा भाग रिपीट झालेला आहे, तर तुम्हाला अगदी समजलंच असेल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला हे व्हिडिओ पोचायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. लक्षात. तर तुमचं कर्तव्य एवढंच, बाकी काहीच खर्च करायचं नाही, काही दान मला द्यायचं नाही. फक्त तुम्ही आपापल्या मित्रापर्यंत पोचवा, त्यांना सांगा, तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा, एकमेकाच्या ग्रुपमध्ये पाठवून ह्या प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपला ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे व्हिडिओ पोचायला पाहिजे. आणि यालाच आपण क्रॉप प्रोडक्शन असं म्हणतो. बरेच आपल्या विषयाबद्दल क्रॉप प्रोडक्शन हे जुनं नाव आहे, त्याचं नंतर नामकरण झालेलं आहे. तर असंही कन्फ्यूज होऊ नका की ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवीनच विषय आहे काही नाही. ते क्रॉप प्रोडक्शनचंच नाव ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. दुसरं आपलं मोठं भाऊ असतं ते क्रॉप सायन्स आहे, ते 200 मार्काचं असतं, ते बायफोकल आहे. ते क्रॉप सायन्सचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. तर ते व्हिडिओ ज्यांचं क्रॉप सायन्स असेल, जे मॅक्झिमम शहरामध्ये क्रॉप सायन्स हे विषय चालतं, तर त्यांच्यापर्यंत हे पोचायला पाहिजे. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.